शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे। लाल चुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भिलारेंच्या बागेला भेट देत आहेत। इंडिया ग्रो म्हणून तर त्याची खतं ह्यांना वापरायला सांगितली होती। ओलिव्ह, ग्रो मॅजिक आणि एमआय स्प्रे, भूअस्त्र। तर भूअस्त्र त्यांनी जमिनीमधून टाकलं होतं आणि ग्रो मॅजिक, ओलिव्ह आणि एमआय स्प्रे याची दर 15 दिवसांनी ते फवारणी करत होते। तर त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या हे जे रोपं होते तर त्याला फुलंही लागली आहेत, फळं लागले, तर ते आता एकदम खुश आहेत। आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की ॲपलची लागवड झाली आहे आणि ॲपल पण आली आहे। या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनानंही घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट भिलारेंच्या बागेत जाऊन पाहणी केली आणि या अभिनव प्रयोगासाठी भिलारेंच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली। अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय, म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे। वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे, म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे। लाल चुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भिलारेंच्या बागेला भेट देत आहेत। इंडिया ग्रो म्हणून तर त्याची खतं ह्यांना वापरायला सांगितली होती। ओलिव्ह, ग्रो मॅजिक आणि एमआय स्प्रे, भूअस्त्र। तर भूअस्त्र त्यांनी जमिनीमधून टाकलं होतं आणि ग्रो मॅजिक, ओलिव्ह आणि एमआय स्प्रे याची दर 15 दिवसांनी ते फवारणी करत होते। तर त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या हे जे रोपं होते तर त्याला फुलंही लागली आहेत, फळं लागले, तर ते आता एकदम खुश आहेत। आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की ॲपलची लागवड झाली आहे आणि ॲपल पण आली आहे। या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनानंही घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट भिलारेंच्या बागेत जाऊन पाहणी केली आणि या अभिनव प्रयोगासाठी भिलारेंच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली। अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय, म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे। वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे, म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही